मॉर्निंग फ्रेंड्स. तर काल 11 वाजता महाराजांचा फोन आला संध्याकाळी आणि म्हणलं पाऊस सुरू झालाय, कुठेतरी जरा जाऊन येऊया, फिरून येऊया. मग काल काय आमचं लोकेशन ठरवलं नाही कुठं जायचं, पण असं काही 8 वाजता बाहेर पडलो घरातनं. म्हणलं घाट माथ्यावर जाऊन येऊया, जरा पाऊस सुरू झालाय तिकडे. मग गाडीत बसल्यानंतर ठरलं मार्लेश्वरला जाऊन यायचंय. मग आता आम्ही निघालोय मार्लेश्वरला. पेटनाका, कोकरूड, मलकापूर आणि मार्लेश्वर असा आमचा प्रवास असणार आहे. आणि आमच्या सोबत परी आहे, स्नेहा आणि महाराज. पाण्याचा कालवा गेलाय, वरून ते दिसते तुम्हाला. ते रोड आल्यामुळे त्यांनी ब्रिजवरून नेला. हा उजव्यापासून जो रोड आलाय तो कराड मधून आलेला आहे आणि इकडे निघालाय तो मलकापूर, कोकरूड मलकापूर इकडे जातोय. तर आपण लेफ्ट साइड घेतलंय. आपण आता मलकापूर मध्ये आलोय. मलकापूर मधून राईट साईडला घ्यायचं. लेफ्ट साइड जो रोड आलाय तो कोल्हापूर मधून आलाय. राईट साईडला घेतलं की मार्लेश्वर साईडला जातं इकडं. तर या नवीन रत्नागिरी नागपूर रोड व्हायला लागलाय, त्याचं काम सुरू आहे रोडला. त्यामुळे तुम्हाला सगळीकडे घाण बघायला भेटेल इकडे आल्यानंतर. ट्रॅफिक वगैरे काय नसते, पण रोडचं काम चालू आहे रत्नागिरी नागपूर. तर आपण आता आंब्यामध्ये पोहोचलोय. इथं थोडं चहा नाश्ता घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे मार्लेश्वरसाठी निघायचंय. परीला खूप भूक लागली होती म्हणून थांबलो आपण इथं. आता तर मस्तपैकी डोसा आणि इडली ऑर्डर केली होती. महाराजांनी डोस्याचा पूर्ण सुरुवात केलेला आहे. चहा नाश्ता झालेला इथला. आता आपण जायचंय पुढं मार्लेश्वरला डायरेक्ट. आंबा घाट सुरू होईल आता आणि आंबा घाटातून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. आंबा गावातून पुढे गेले की असा खिंडीतून रस्ता जातोय, म्हणजे 2 डोंगराच्या मधून हा रस्ता जातोय. आणि या खिंडीच्या पलीकडे तुम्हाला आंबा घाटाचे विहंगमय दृश्य दिसते. आंबा घाट हा मुख्यत्वे रत्नागिरी जिल्हा व कोल्हापूर जिल्हा यांना जोडणारा घाट आहे. येथे वन्यजीव प्राणी व भरपूर असे नैसर्गिक विविधतेने नटलेला घाट आहे. येथे भरपूर असे पॉईंट आहेत जिथे थांबून तुम्ही आंबा घाटाचे विहंगमय दृश्य बघू शकता. घाटमाथ्याचे दरी कोसळतात, त्याला हे बघा असे चिर पडलेले असतात अगोदर. आणि एखादा मोठा पाऊस झाला आणि अजून पाणी व्हायला लागलं की या दरी कोसळून जातात पूर्ण. एकदम डेंजर बघायचं. अशा ठिकाणी अजिबात कधी उभं राहायचं नाही. मित्रांनो, कोकणात येत असाल किंवा घाटमाथ्यावर येत असाल तर अशा ठिकाणी अजिबात साईडला कॉर्नर जिथं तुम्हाला असे भेगात दिसतील त्या पोर्शन साईडला कडेला येऊन थांबू नका, कारण ते पूर्ण घसरण्याचा खूप जास्त हाय चान्स असतो. इथे पण बघू शकता झाड वगैरे लागले पडायला इकडे, आणि हे पावसाळ्यामध्ये 100% घसरणार आहेत. हे पूर्ण असे काही काही ठिकाणी मातीचे डोंगर आहेत. यामध्ये तुम्हाला दगड फार कमी बघायला मिळेल, पूर्ण मातीचं आहे. आणि पावसाळ्यामध्ये असंच लँडस्लायडिंगचा जास्त प्रकार असतो या ठिकाणी. आल्यानंतर तुम्हाला हे कळकदराचा बोर्ड लागेल आणि एक देऊळ लागते. तिथून उजव्या साईडला वळायचं मार्लेश्वरला जाण्यासाठी. इथे बोर्ड वगैरे काय लावलेला नाही, बोर्ड पुढे लावलेला आहे. हे मार्लेश्वरतून 15 किलोमीटर आहे. तर इकडे जो मार्लेश्वरला रोड जातोय एकदम गर्द झाडीतनं जातोय, एकदम सिनिक व्ह्यू आहे.
आणि पाऊस इकडं सुरू झालाय, त्यामुळे सगळी झाडे हिरवीगार झालेली आहे आणि साईडला गवत वगैरे पण आलेलं आहे. पूर्ण पाऊस सुरू झालेला आहे इकडं आणि जो जाणार रोड आहे तो थोडा खराब आहे. 7 ते 8 किलोमीटरचा पॅच खराब आहे. त्यानंतर पुन्हा चांगला रोड सुरू होतोय आणि एकदम सिनिक व्ह्यू आहे इथून जाताना. पूर्ण गर्द झाड आहे आणि गर्दी पण नाही या रोडला अजिबात. तर एकदम एक नंबर झालाय वातावरण. पाऊस अजून जास्त पण सुरुवात नाही आणि तेवढा सुरुवात आहे. तुम्ही बघू शकताय पूर्ण ढगात निघालोय आपण, ढगात. तर आपण आलोय आता मार्लेश्वर देवस्थान मार याच्या गेट जवळ. इथं आत आल्यानंतर तुम्हाला एंट्री फी द्यावी लागते. 30 रुपये इथं पार्किंग फी आहे, एंट्री फी म्हणू शकते त्याला. आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळं आणि सोमवार असल्यामुळं फुल गर्दी झालेली आहे, पूर्णपणे भरलेली आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला असं खाण्याचे भरपूर ऑप्शन आहेत खाली, त्यामुळे काही अडचण नाही. तिथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला खाण्यासाठी वगैरे मिळू शकतात. प्रसाद पण भेटून जातोय खाली आलं की. आणि इथं पुढे गेलं की इथून सुरुवात होते. पायऱ्या तिथं भरपूर, पायऱ्यावरून आपल्याला डोंगरावरती जायचं आहे. इथे खाली एवढं पाणी आहे म्हणजे वरती धबधब्याला भरपूर मोठं पाणी असणार आहे. तर आता देवा दर्शन झालं आपण धबधब्याकडे पण जाऊया. पाण्याचा फ्लो खूप मोठा आहे. आता सुरुवात केली आपण वर जाण्यासाठी. तर माझा आणि महाराजांचा आज कसं लागणार आहे. सारखे मटण वगैरे खाल्लेला आता अशा ठिकाणी गेलं की बाहेर पडतात पूर्ण. त्यानंतर समजलं एकूण 530 पायऱ्या आहेत. आता बघूया 530 पायऱ्या चढून जायचं आहे. त्यानंतर देवस्थानाजवळ पोहोचतंय. पायऱ्या चढायला सुरुवात झाली तोपर्यंत 10 मिनिटात महाराज दमले. आता लिंबू सरबत प्यायला थांबलेत. मंदिराकडे जात असताना आपल्याला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तसेच आमदार बच्चू कडू साहेब यांची भेट झाली. ते इथे दर्शनासाठी आले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या व त्यांचा साधेपणा यातून समजून आला. तर इथे आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आपण. हे इथे मंदिरासमोर लाईन लागलेली आहे. वरती आल्यानंतर संततधार पाऊस सुरू झाला होता, परंतु जे दृश्य बघायला भेटले ते पाहून मनाला समाधान झाले. सोमवार असल्यामुळे भरपूर मोठे रांग लागलेले आहे. नॉर्मल डेजला एवढी गर्दी नसते. आज सोमवार आहे आणि सुट्टी, त्यामुळे एवढी गर्दी झालेली आहे. इथं देवस्थान आहे जवळ, पण ज्याची रांग आहे ती इकडून येते, त्यामुळे आपल्याला अजून अर्धा तास रांगेत थांबलं पाहिजे. फायनली 1 तास रांगेतून आल्यानंतर मंदिराजवळ आलेलो आहे. हे इथं गुहा आहे आणि या गुहेमध्ये आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. गुहेच्या आतमध्ये आहे. येथे आत येताना तुम्हाला पूर्णपणे नतमस्तक होऊनच आत यावे लागते. आतमध्ये आले की एक मुख्य गुहा आहे, त्या गुहेमध्ये मंदिर आहे. गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा 2 स्वयंभू शिवपिंडींचे भाविकांना दर्शन होते. मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाव असून मल्लिकार्जुन हा मोठा भाव असल्याचे मानले जाते. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समयी आणि निरंजनाचा मंद उजेड असतो. या गुहेत इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई आहे. शिवपिंडींच्या मागे कपारीमध्ये असंख्य सापांचे अस्तित्व आहे असे मानले जाते, परंतु याचा कोणालाही उपद्रव होत नाही. मंदिराच्या बाहेर भरपूर माकडे आहेत, त्यांच्यापासून जरा सावधान राहावा. मार्लेश्वर गुहेपासून पायऱ्या उतरून पुढे गेले की तिन्ही बाजूने उंच डोंगरांनी वेढलेल्या या स्थानाचे आकर्षण म्हणजे 200 फूट उंचीवरून कोसळणारा धारेश्वर धबधबा. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे बाव नदी म्हणून वाहू लागतो. पावसाळ्यामध्ये इथे अनेक छोटे छोटे धबधबे वाहत असतात. हे दृश्य अतिशय मनमोहक असे दिसत असते.
इथून आता खाली उतरत आहे. येताना तुम्हाला स्टॉलमध्ये बरेच गोड आमसूल भेटून जाईल. त्यातलं गोड आमसूल ते घेतलंय, एकदम भाट लागलं मला चवीला. खाली उतरताना काही वाटत नाही, लगेच उतरून जाते. आता मार्लेश्वर टेम्पल बघून झालेलं आहे आपलं. आणि आता आपण तिथून पुढे निघालोय, जे जुनं मार्लेश्वर टेम्पल म्हणलं जातं त्याला, किंवा मूळ मार्लेश्वर मंदिराचं स्थान जे आहे त्या स्थानी निघालोय. तिथं पण पूर्वी जुनं मंदिर होतं आणि ते आता पाडून तिथे खूप मोठे असे नवीन मंदिर बांधलेले आहे. तर आता बघूया आपण ते. तर इथून मार्लेश्वरून आल्यानंतर देवरुख रोडला जायचं आहे आपल्याला. मार्लेश्वर पासून 7 किलोमीटर अंतरावरती स्थान आहे ते. आणि इथून आता पुढं 3 किलोमीटर अंतरावरती आहे. रोडच्या डाव्या साईडला आहे. इथं रोडला आला की रोडच्या डाव्या साईडलाच हे टेम्पल आहे, मार्लेश्वर देवालय आंगवली. हे इथलं आद्य देवस्थान मानलं जातं मार्लेश्वर टेम्पलचं. आणि याचं पूर्ण रिनोव्हेशन झालेलं आहे. आता आझादमध्ये आपण बघूया मंदिर आहे. तर हे मंदिराचे मूळ स्थान आहे. इथे ध्यानस्थ बसण्यासाठी शंकर महादेव इथून जे वरती आता जे मंदिर आहे सध्याचे तिथे गेले होते. आणि सध्या जी पालखी असते मंदिराची या मंदिरातून निघते आणि वरती जे मार्लेश्वरचं मंदिर आपण पाहिलं तिथे जात असते पालखी. बट याचं मूळ देवस्थान जे म्हणलं जातं ते इथं आहे. चारी बाजूने पूर्ण जंगल व जंगलाच्या मधोमध हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आत आले की दीपस्तंभ लागेल, त्यानंतर सभामंडप, सभामंडपानंतर गर्भगृह व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरामध्ये बाहेर अगोदर पाय धुवावे मगच मंदिरामध्ये प्रवेश. आतमध्ये आला की आलेला तुम्हाला एक दीपस्तंभ लागेल. अतिशय सुसुंदर सुशोभित असा दीपस्तंभ केलेला आहे. आणि या दीपस्तंभामधून आतमध्ये मंदिराला जायला रस्ता आहे. अतिशय सुरेख असे हे मंदिर बनवले गेले आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला मनाला खूप शांतता भेटेल. इथे अजिबात गर्दी नसते. कोणत्याही वेळी आला तरी तुम्हाला इथे गर्दी मिळणार नाही. त्यामुळे इथं थोडा वेळ जरी बसला तरी खूप छान वाटते. मंदिरामधून दर्शन करून बाहेर आल्यानंतर प्रसादामध्ये खडीसाखर व शेंगदाणे भेटते तिथं. तर हे आत्ताच नवीन याचं रिनोव्हेशन झालं आहे. ते जानेवारी 2024मध्ये त्या मंदिराचं रिनोव्हेशन पूर्ण झालेलं आहे. आणि पूर्ण गर्द झाडाच्या मध्ये बरोबर हे मंदिर आहे. चारही बाजूने संपूर्ण असे गर्द झाडे आणि अतिशय सुंदर असं बघण्यासाठी मंदिर आहे. तुम्ही आला या मार्लेश्वरला तर इथं पण नक्की विजिट करा. हे भात शेती केलेले आहे. आणि त्यानंतर हे मोठी होते भात त्यावेळेला हे काढून ह्या साईडला जे दुसरे रानं तयार केलेत त्यामध्ये लावले जाते. हे बैलाचा वापर करून हे रानं पूर्ण असे तयार केले जातात. कोकणामध्ये भात शेती असं केली जाते. कोकणामध्ये आला तुम्ही तर इथं भात शेतीमध्ये पहिल्यांदा भात असे लावले जातात एका वाफ्यामध्ये. आणि त्यानंतर हे बैलाचा वापर करून दुसरे वाफे तयार केले जातात रानं. आणि त्यामध्ये यातील भात लावले जातात. नंतर इकडं रेड्यांचा वापर केला जातो शेतीसाठी. ही आहे आमची खराडपरी. जिला 10 मिनिटं झाले की भूक लागत असते काहीतरी. 10 मिनिटं झाले की भूक लागते. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ.